हा आमच्या क्लासमधील एक गुणी विद्यार्थी आणि हा आहे त्यांचा 21 दिवसांसाठीचा बाप्पा। हे हाय चला तुमका पहिल्यापासून सांगतय, आमचे विद्यार्थी आमका गणपतीत पाय पडूक त्यांच्या घरी बोलवत असतात, पण सगळ्यांच्याच घरी जाणं काही शक्य होत नाही। पण नार्वेकरांच्या घरी मंडळी 21 दिवसांचा गणपती हा, त्यामुळे आम्ही आज इलो सौंदाळे गावातील हेळदेवाडीत आणि ही वाडी एकदम निसर्गाच्या कुशीत वसलेली हा। खरा कोकण सौंदर्य बघत बघत आम्ही त्यांच्या घरी येऊन पोहोचलो तर त्यांच्या टॉमीन आमचा गळा भरून स्वागत केला। टॉमिक बघून आधी आमका थोडी भीतीच वाटली, पण लगेचच बाप्पांची सुंदर मूर्ती नजरेस पडली आणि कोकणात गणेश चतुर्थीचा सण मोठो म्हणतात तो उगाच नाही, संपूर्ण घर बाप्पांसाठी सजवलेला होता। 21 दिवसांसाठी नार्वेकरांच्या घरी विराजमान झालेल्या ह्या बाप्पांच्या सुंदर मूर्तीचा मी दर्शन घेतलंय आणि गणपतीची मूर्ती ते पडेल नरगोलवाडीतील मूर्तिकार प्रभाकर वाडेकर यांच्याकडून दरवर्षी आणतात आणि मग आमचे विद्यार्थी इले गौरेश आणि मंथन, मग त्यांच्याशी थोडे गप्पा मारलंय। पोरांनी आमच्या खातिरदारीसाठी एकदम मस्त तयारी केली होती, एक सोडून दोन दोन लाडू माका दिलानी आणि बाकीचा पण काय काय बराच ठेवलानी होता पुढ्यात। पुन्हा एकदा बाप्पांचं दर्शन घेतलंय आणि मग पोरा आमका मेन रोड पर्यंत सोडूक सुद्धा इली मंडळी। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा। भेटते नेक्स्ट व्लॉग मध्ये, बाय।